मला तर असंच झालं की हे झालं, बट ही वेट इथेच थांबा. हे यश, हाय. ऐक ना, मला ऍक्च्युली ते मला बोल ना, अडखळतेस काय? बोल. मला ऍक्च्युली ना तुला कुठेतरी इन्व्हाइट करायचं होतं. इन्व्हाइट कुठे? ऍक्च्युली रेश, आम्हीच ना फ्रेंड्स मिळून छोटी पार्टी करतोय, तो आय वॉन्टेड टू इन्व्हाइट यू. वुड यू कम विथ मी? आणि काय, आय एम रिअली सॉरी. तुला माहिती आहे ना, मला हे लाऊड म्युझिक, डान्स ह्या अशा पार्टीज नाही आवडत. आय एम सो सॉरी. रेश प्लीज ना. लास्ट टाइम पण तू मला नाही बोललेला, आणि तेव्हा माहितीये तू काय बोललेला? यू गिव्ह मी अ पक्का प्रॉमिस, अँड ॲज अ जेंटलमॅन तू ते प्रॉमिस ब्रेक. आय रिमेंबर. ॲक्च्युली माझा एक दुसरा प्लॅन होता अगं, म्हणून. बट ओके, लेट्स डू वन थिंग. मी असं करतो, तू मला लोकेशन सेंड कर. आय ट्राय टू कम. येस, आय नो यू वुड कम. चल, बाय. बाय. मी काय, तू नोटीस केलंस? ऋषी सर जरा बदलल्यासारखे वाटतं. नाही म्हणजे ॲज पर माय एक्सपिरियन्स, माणूस प्रेमात पडला की असं वागतो. करण, यू नोटिस्ड? आय थॉट मी एकटीनेच नोटीस केलंय, पण तुम्ही सगळ्यांनी पण केलं. तो खरं सांगू तो चेंज झालाय. यू नो व्हॉट, आधी ना रेश असा एक्सप्रेसिव्ह नव्हता, बट आता बघ ना किती एक्सप्रेसिव्ह झालाय. आणि आधी तो आत्ता मला नाही बोलला, बट देन ही सेड येस. अँड तुम्हाला माहिती आहे का, मलाही वाटतंय की त्याला माझ्याबद्दल काहीतरी फील होतंय. आय एम सो हॅपी. यू नो व्हॉट, या बदल्यात मी तुम्हाला सगळ्यांना ट्रीट देईल. चला. सुरेशताई, सुरेशताई, तुम्ही इथं उभारलायसा? काय झालं? ते नाही, हा डोळ्यात थोडी धूळ गेली ना, म्हणून इथं येऊन उभं राहिलो. तुम्हाला ते समजायला प्रसाद वाटायचा. चला तिकडे. गुरुजी नको, मला ना कसं तरीच व्हायला लागलंय. मी जाते घरी. आलं ध्यानात, आबा कमी नाही तिथे, त्यामुळे तुम्हाला कसं तरी वाटतं. पण काळजी करू नका, आम्ही आहेत ना हो. हा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि आई तुळजाई आहेच. येते. आई तुळजाई, काय बी कर, पण त्याच ते मला बघू देऊ नकोस. नमस्कार साहेब. नमस्कार. मगाशी मी तुम्हाला म्हणालो होतो का नाही की आमच्या गावात बी एका ताईंचा आज वाढदिवस असतोय. याच त्या ताई, सरोजताई. अच्छा, या पसरलो. गुरुजी म्हणत होते की आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज माझ्या बायकोचा पण वाढदिवस आहे. ती जर असती तर तिला सुद्धा मी देवळात घेऊन आलो असतो आज. प्रसादासाठी धन्यवाद. तुला हा उठ की चल तयार हो. ऋषी सर पोचले बी असतील ना. निंगे निंगे अगं म्हशी उठ की. कवा धरणं ओरडायला करण. उठ उठ. वय की वय काय हाय का उगा अंबरायला लागलीस. जरा डोळा लागला नाही तर लागली लगेच उठवायला. कमळे काल मी लय अभ्यास केला बघ, त्यामुळे माझी झोप काय पुरी झाली नाही. तुझा मी झोपतो. ए निंगे
जरा तर घाबर देवाला, खरं बोल. अगं उठ की. निंगे, अगं तिकडं लय भारी काय काय खायला मिळणार आहे बघ. एकदम चमचमीत, खुशखुशीत, ग्वाड ग्वाड, पोट भरून खायला मिळणार आहे तिकडं. वय एवढं भारी असेल वय. तर कमळे पार्सल घेऊन ये. निंगे, अगं उठ की ग. मी कुठे एकटी जाऊ तिकडं? तू नाचत होतीस की नाही जाऊया जाऊया म्हणून. आता स्वतः तंगड्यावर करून झोपलेस वय. निंगे, अगं ऋषी सर पोचले बी असतील, उठ की ग. आता काय म्हणावं हिच्या झोपेला? जाऊ दे, कॅन्सलच करतो. नाही, अरे देवा, ऋषी सर पोचले बी असतील आत्ता पातूर. आता नाही गेलो तर त्यासने वाईट वाटल. आपणच बोलवायचं आणि नाही जायचं कसं वाटतं ते. निंगीच्या नादाला लागून की नाही सगळं लढतर होत्यात. जातोच, जाऊन येतो आणि मग हिची झोपच बाहेर काढतो. निंगे, शेवटचं सांगतोय हा, मी निघालोय. घाबरवू नकोस रे असा. हे काय चाललंय? हे काय चाललंय? अरे मग केवढा पसारा करून ठेवलायस? हे कोण आवरणार आहे आता? नाही नक्की ना मला सांगा आता, या घरात मी काय काय कामं करायची आहेत ते. गप्प बस रे, उगाच गळे काढू नकोस, आवरेन मी नंतर. बरं मला जरा मदत कर. मला सांग मी काय घालू? जॅकेट्स घालू की फॉर्मल्स घालू? मला कळत नाही. जरा मदत कर. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, दिसतो असा मी सदा ड्रीमिंग. काय मग काय मला सांग, मग मुलीला भेटायला चाललायस ना? तसं काही नाहीये. हे तसं काही नाहीये म्हणजे? नाही 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 नाही, मुलगी नाहीये? अरे 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 अरे, म्हणजे नक्की काय? हे सगळं मला आता मॅडमला सांगावं लागणार आहे. नाही बाबा, मी मॅडम तू लांब गप्प बस. मग काहीतरी फालतू बडबड करतोय. फालतू काय? काय? कमळी आणि निंगी भेटणार आहेत मला, त्या ट्रीट देणार आहेत मला. कमळी निंगी ट्रीट देणार आहेत? अरे वा, मग सोड रे. हे कपडे काय घालतोय? जरा थांब, इधर देख. हे बघ, हा शर्ट घाल. हा हा नाही नको, हा नको. अरे मागच्या वेळेला हा घातला होता तेव्हा आई ओरडली होती. तुला माहितीये ना ती कपड्यांच्या बाबतीत पण किती स्ट्रिक्ट आहे ते. नको, मी हा घालीन, ती मला परत ओरडेल आणि माझा मूड खराब होईल. मला तसं नाही करायचं. ठेव. अरे काय रे, एवढा मोठा झालास, एवढा तरुण झालास तू आणि आईला घाबरतोस? सांग, मी हाच घालणार आहे. ठणकावून सांगायचं, अजिबात घाबरायचं नाही आईला. आणि म्हणायचं तिला माझी एक स्पेशल ट्रीट आहे. स्पेशल ट्रीट? काय? कोण देते ट्रीट? काय झालं? कसली ट्रीट? काय? अगं तू 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 इथे कशी काय? काही काम होतं का? आय नीड युअर साईन. आणि ट्रीट वगैरे काय? ट्रीट म्हणजे पार्टीच ना? कोणाची पार्टी? अगं पार्टी नाहीये. माझे काही स्टुडंट्स आहेत, ते एक्झाम मध्ये छान मार्कांनी पास झाले ना, तर त्यांना मला ट्रीट द्यायची आहे, बाकी काही नाही. हा, इज इट? या. ऋषी, तुला आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये यायचं नव्हतं, प्रोफेसर व्हायचं होतं. मी तुला परमिशन दिली. नाही म्हणजे तुलाही माहिती आहे, माझ्या मनात नसतानाही मी तुला परमिशन दिली. पण ह्या असल्या फालतू गोष्टींमध्ये टाइम वेस्ट करण्यासाठी मी तुला कधीही अलाउ करणार नाही. नाही म्हणजे आय अंडरस्टँड, तुझे स्टुडंट्स आहेत, चांगल्या मार्क्सनी पास झाले, इट्स ओके. त्यांना फ्लावर्स पाठव, गिफ्ट्स दे आणि संपव विषय तिथेच. हे ट्रीट वगैरे काय आहे? नाही, आणि आय एम शुअर
तुझे हे जे स्टुडंट्स आहेत ना ते नक्कीच आपल्या स्टेटसचे नसतील. तुला कुठल्या तरी फालतू रेस्टॉरंटमध्ये नेतील. ऋषी बेटा त्याच्यापेक्षा आपल्या क्लबला जा. गो मीट पीपल देअर, मिंगल विथ देम. PR वाढेल, निदान काहीतरी फायदा होईल. अरे हो, दॅट रिमाइंड्स मी, आज वाधवांचं गेट टुगेदर आहे. वाय डोंट यू जॉईन मी? चल माझ्या बरोबर. आई अगं असं कसं, मी त्यांना शब्द दिलाय मी येईन म्हणून. आता अचानक कसं सांगू की नाही येणार? आणि तूच म्हणतेस ना की दिलेला शब्द पाळला पाहिजे म्हणून. हो मी म्हणते, पण याचा अर्थ असा नाही की मी तुला तुझ्या त्या स्टुडंट्स बरोबर कुठल्या तरी अनहायजेनिक रेस्टॉरंटमध्ये जाण्याची परमिशन देईन. हां आई तसं नाही आहे ग. अशोका रेस्टॉरंटमध्ये जाणार आहे. अशोका? हां म्हणजे तुझे हे स्टुडंट्स आपल्या स्टेटसचे दिसत आहेत. ठीक आहे, यावेळेस परमिशन देते. पण अशी एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःची वेळ इतकी स्वस्त करू नकोस की तुझ्या स्टुडंट्सला त्याची व्हॅल्यू राहणार नाही. साहेबा, हां हां बरं हे घेऊन जा. अरे अनिकाला कॉल करायचा राहूनच गेला. मेसेजच करतो, जाऊ दे. सॉरी मी नाही येऊ शकत. ऋषी सर, ऋषी सर इकडे या. अरे इथे कुठे? अशोक हॉटेल तिथे. सर ते तुमचं अशोक हॉटेल, चला आमचं अशोक हॉटेल दाखवतो. चला. या 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 या. हे बघा, हे अशोक हॉटेल आहे की नाही बारी? काका हां हे बघा, हे आमचे सर आहेत इंग्रजीचे. आणि सर हे अशोक काका, या हॉटेलचे मालक. नमस्कार नमस्कार सर. या या बसा. हॉटेल अशोकामध्ये आपलं स्वागत आहे. बरं, तुम्ही इथं शिकवणी घेणार का? अहो सर, गंमत केली. मी काय म्हणतो सर, तुम्ही शिकवणी घ्याच. मी इथं एक मस्तपैकी बोर्ड लावतो आणि त्या बोर्डावर लिहितो 2 वडापाव सोबत 1 इंग्रजी शिकवणी फ्री फ्री फ्री. अहो प्रॉफिट डबल. अहो मी इथे शिकवणी घ्यायला थोडी आलोय. अहो नाही का म्हणताय? हे बघा, इथं लोक वडापाव खायला येतात. अहो त्यांना 4 शब्द इंग्रजी शिकवायचे, म्हणजे वडापाव खाता खाता इंग्रजी शिकल्याचा आनंद मिळेल आणि माझा धंदा बी तेजीत चालेल. हे बघा सर, मी एका टेबलाला 7 वडापाव देतो. आता 8 टेबलाचे झाले किती? 7 8 56 वडे. आणि तुम्ही 5 तास शिकवणी घेणार म्हणजे 280 वडे. कसं? लय भारी. देताळी. सर तुम्ही नका घाबरू, काकासनी अशी गंमत करायची लय सवय आहे बघा. या बसा. मग हाय की नाही, हे अशोका हॉटेल त्या अशोका हॉटेल पेक्षा भारी. ते कसं काय? अहो त्या अशोका हॉटेलची बिल्डिंग बाहेरनं देखणी आहे की नाही? मग इथं बाहेर बसायचं आणि त्या बिल्डिंग कडे बघत खायचं. आता जर आपण त्या हॉटेलच्या आत बसलो तर बाहेरचा म्हणजे त्या बिल्डिंगचा नजारा बघायला मिळेल का आपल्याला? नाही की नाही? म्हणूनच. आणि सर मी ऐकलंय ह्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये एकदम फिकं फिकं आळणी जेवण असतंय. खरंय का हो? ते करेक्ट आहे तुझं. ए बरं, तुझे पार्टनर कुठे आहे? तिचं तर नाव बी घेऊ नका. उगं बळ बळ भरीला पाडलं मला आणि स्वतः तोंड वर करत झोपली खोलीवर. परीक्षा देऊन दमले असं म्हणते. बरं सर, तुम्ही काय खाणार?
मी तर वडापावच खाणार. अहो काकांच्या हातचं काय बी खावा, एकच नंबर लागतंय बघा. तुम्ही बी वडापावच खावा. हा काका 2 वडापाव द्या, एकदम भारी. सर माझ्यावर विश्वास ठेवा. अहो चव बघा एकच नंबर. आणि कोल्हापूरच्या माणसाच्या जिभेला चांगल्या चवीची जाण असणारच की, होय की नाही? बिनधास्त खाऊन बघा. 2 वडापाव खा. सर आहो थांबा. अहो काय करायलाय? अहो आता मुंबईच्या माणसाला वडापाव कसं खायचं हे शिकवायला लागतंय काय? काय तुम्ही? अहो चव कशी करणार तुम्हासनी? मी सांगतो. हे बघा, ही मिरची आहे की नाही, अशी घ्यायची हातात, दातात ठेवायची आणि अशी तोडायची. त्यानंतर की नाही असा वडापाव घ्यायचा, चटणीत बुडवायचा आणि असा काय चव आहे म्हणून सांगू. अहो निंगी असते की नाही 4-5 वडं पडलंच असतं बघा तिनं. ही ओढेल ग पण खावा की. काय मिरची? अहो मिरची शिवाय वड्याला चवच नाही बघा, एक नंबर लागत. खावा. अगं पण ते जरा थोडं स्पायसी तिखट नाही का लागणार? सर आता तुम्हासनी मिरची काय गोड द्यायची काय? काय बोलायलाय तुम्ही? अहो खाऊन तर बघा, आयुष्याला चव येईल तुमच्या. काका पाणी द्या लवकर. ऐका सर, ठेव ठेव ठेव. सावकाश, वर बघा वर बघा. हा हळू हळू सावकाश. अहो त्यासनी एवढं तिखट खायची सवयच नाही बघा. बरं वाटतंय सर? तुम्ही की नाही एक काम करा, नका मिरची खाऊ. काय नाही होत, वडा नुसता खाल्ला तरी चालतोय. चांगलाच लागतोय. सावकाश. किती मस्त चव आहे तुमच्या हाताला. हो म्हणलं होतं की नाही एकच नंबर. काका 2 वडापाव अजून द्या. अगं लगेच आणतो. हे तर संपू दे आधी. अनिका ऐक तरी, ऋषी नाही आला ठीक आहे, काहीतरी जेन्युइन काम असेल, आपण तर ऍटलीस्ट पार्टी एन्जॉय करूया. तिला आर यू मॅड? ही पार्टी मिरेशसाठी ठेवलेली आणि कॅन्सल्ड ऑन मी ऑन लास्ट मिनिट. माझ्यापेक्षा इम्पॉर्टंट काय असू शकतं? आय ट्रस्टेड ऑन हिम. अनिका वेट, तिकडे जाऊ नकोस. खूप मोठा सीन करशील. उगाच नको ते वांदे होतील. प्लीज नको जाऊस, बरोबर नाही वाटणार. एव किती घाण आहे ते ठिकाण. अशा ठिकाणी कसा ऋषी खाऊ शकतो? ही गावछाप, हाऊ डेअर शी! ती माझ्या आणि ऋषीच्या मध्ये आली पुन्हा एकदा. तुला तर आता मी सोडणार नाही. यंदा तर हिला खूप मोठी पनिशमेंट देणार आहे मी ब्रदर. लेट्स गो. थँक्यू सो मच काका, खूप छान होता वडापाव. थँक्यू थँक्यू. 5 स्टार स्वप्नांना 5 स्टार तडका. घेणार काळजाचा ठाव अशोक वडापाव. कमळी तुझं पार्सल. आणि साहेब पुढच्या टायमाला आलात की नाही एकटे येऊ नका. 2-4 मित्रांना सोबत घेऊन या. कमळीनं जशी तुम्हाला ट्रीट दिली ना तशी तुम्ही मित्रांना द्या. हा येता. हो कमळी, थँक्यू सो मच ट्रीटसाठी. मी या एरियात खूपदा आलोय पण या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच आलो. आय स्वेअर मी बघितलंच नव्हतंय. त्यासाठी कमळी सारखी नजर लागते. चला निघूया. इतक्यात आय मीन जरा वॉक करूयात का आपण? मी आत्ताच खाल्लंय, मी लगेच ड्राईव्ह केलं ना तर झोप येते मला. बघ ना, छान मस्त एन्व्हायरमेंट आहे, छान मोकळा रस्ता आहे, पाऊस पण पडत नाही. वॉक करूच शकतो ना.